समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्वाचं असतं. त्यात गल्लत झाली ना तर फार गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही एखाद्याला समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो फक्त तुम्हाला टाइमपास समजतो किंवा अवेलेबिलिटी इज युअर व्हर्च्यू. त्यांनी फोन केला की तुम्ही समोर ठिकाणी अवेलेबल आहात आणि काय तुम्ही इंटरेस्टिंग बोलता, तुम्ही छान हसवता, हे आहे. पण जेव्हा त्याला बाय चॉईस वेळ घालवायची संधी येते आणि जेव्हा त्याला चॉईस करायचा असतो की मी कोणाला भेटायचंय, तेव्हा तो जेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबर भेटताना दिसतो आणि तुम्हाला वेळ नाही हे सांगतो ना, तेव्हा असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकलंय. समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्वाचं असतं. त्यात गल्लत झाली ना तर फार गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही एखाद्याला समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो फक्त तुम्हाला टाइमपास समजतो किंवा अवेलेबिलिटी इज युअर व्हर्च्यू. त्यांनी फोन केला की तुम्ही समोर ठिकाणी अवेलेबल आहात आणि काय तुम्ही इंटरेस्टिंग बोलता, तुम्ही छान हसवता, हे आहे. पण जेव्हा त्याला बाय चॉईस वेळ घालवायची संधी येते आणि जेव्हा त्याला चॉईस करायचा असतो की मी कोणाला भेटायचंय, तेव्हा तो जेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबर भेटताना दिसतो आणि तुम्हाला वेळ नाही हे सांगतो ना, तेव्हा असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकलंय. समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्वाचं असतं. त्यात गल्लत झाली ना तर फार गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही एखाद्याला समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो फक्त तुम्हाला टाइमपास समजतो किंवा अवेलेबिलिटी इज युअर व्हर्च्यू. त्यांनी फोन केला की तुम्ही समोर ठिकाणी अवेलेबल आहात आणि काय तुम्ही इंटरेस्टिंग बोलता, तुम्ही छान हसवता, हे आहे. पण जेव्हा त्याला बाय चॉईस वेळ घालवायची संधी येते आणि जेव्हा त्याला चॉईस करायचा असतो की मी कोणाला भेटायचंय, तेव्हा तो जेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबर भेटताना दिसतो आणि तुम्हाला वेळ नाही हे सांगतो ना, तेव्हा असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकलंय. समोरचा आपल्याला काय समजतो हे आपल्याला कळणं फार महत्वाचं असतं. त्यात गल्लत झाली ना तर फार गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही एखाद्याला समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो फक्त तुम्हाला टाइमपास समजतो किंवा अवेलेबिलिटी इज युअर व्हर्च्यू. त्यांनी फोन केला की